नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका हिमगौरी आहेर आडके यांची तर उपमहापौरपदी शिंदे सेनेचे नगरसेवक विलासअण्णा शिंदे यांची निवड झाली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने नाशिकच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाले आहे. भाजप व शिंदे सेनेच्या युतीने महापालिकेतील सत्ता स्थापन करत स्थिर आणि अनुभवी नेतृत्व शहराला दिले असल्याची भावना व्यक्त होत आहे. महापौरपदी निवड झालेल्या हिमगौरी आहेर आडके या माजी आरोग्यमंत्री दिवंगत दौलतराव आहेर यांच्या सुकन्या असून चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या त्या भगिनी आहेत. आहेर कुटुंबाचे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात आणि विकासात दीर्घकाळ योगदान राहिले आहे. त्याच परंपरेतून पुढे आलेल्या हिमगौरी आहेर आडके यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी त्यांनी महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. त्या स्थायी समितीच्या पहिल्या महिला सभापती ठरल्या होत्या. आर्थिक शिस्त, प्रशासकीय समज आणि विकासाभिमुख निर्णय क्षमतेमुळे त्यांचे कामकाज विशेष उल्लेखनीय ठरले होते. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराच्या नियोजन, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि जागतिक स्तरावरील प्रतिमा उंचावण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे. उपमहापौरपदी निवड झालेले विलासअण्णा शिंदे हे शिंदे सेनेचे अनुभवी नगरसेवक असून शहरातील विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने भूमिका मांडली आहे. त्यांची निवड ही भाजप शिंदे सेना युतीतील समन्वयाचे प्रतीक मानली जात आहे. दोघांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे कामकाज अधिक गतिमान होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान हिमगौरी आहेर आडके यांच्या महापौरपदी निवडीनंतर देवळा तालुक्यात प्रचंड आनंदाचे वातावरण पसरले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी न्यूज इन्चार्ज सुनील बेलदार, नाशिक.